सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी किनाऱ्यावर महाराष्ट्र शासनाच्या कांदळ वन विभागाच्या वतीने भव्य कासव महोत्सव उत्साहात पार पडला। या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला। आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी वाळू शिल्पकार रविराज शिपकर यांनी साकारलेल्या आकर्षक कासव शिल्पाचे देखील अनावरण करण्यात आले। कासव संवर्धनाचा उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कासव मित्रांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला। महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते शेकडो कासव पिल्लांना समुद्रात सोडण्याचा भावनिक क्षण। या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होत असून स्थानिक पर्यटनालाही चालना मिळत आहे। जिल्हा अधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी कासव संवर्धनाचा स्थानिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचं यावेळी सांगितलं। मॅनग्रोव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येणारी ही मोहीम पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचं देखील त्यावेळी नमूद करण्यात आलं। या महोत्सवामुळे वायंगणी किनाऱ्यावर पर्यावरण प्रेमी आणि पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। निसर्ग समृद्ध किनारपट्टी, स्वच्छ समुद्र किनारा आणि जैवविविधतेने नटलेले वायंगणी गाव सध्या कासव महोत्सवामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे।